बुल्ढाना में मीडिया से बात करते हुए ठाकरे गुट सांसद अरविंद सावंत ने स्थानीय निकाय चुनाव को लेकर हो रही देरी पर राज्य सरकार को घेरा है। साथ ही सावंत ने शिंदे गुट के संजय गायकवाड़ पर भी तीखी टिप्पणी की। वहीं उन्होंने शंभुराज देसाई को देशद्रोही करार दे दिया। सावंत ने कहा, भाग जाना और पीठ में छुरा घोपना यही असली देशद्रोह है। पश्चिम विदर्भात मिळणार आहे। मिळावे का आता जे काही चाललंय ते सगळे रूम पाहताय, तुम्ही दाखवताय, काही लपवताय, काही दाखवताय, जे काय असेल ते कळतंय, पण ते कळतंय लोकांना। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो आता मराठी भाषेच्या संदर्भात मेळावा झाला किंवा जो सभा झाली, त्याच्यानंतर वेगळं बोलण्याची गरज नाही। तुमचे दिवटे काय आग लावतायत तिकडे ते कळते तुम्हाला। बुलढाण्याच्या लोकांनी काय करून ठेवले, ते पुण्य आहे की पाप आहे तेही लक्षात ठेवा आता। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या बुलढाण्याची प्रतिमा खराब होते। तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी जनतेच्या व्यथा जाणल्या पाहिजेत। त्यांना व्यथेशी संबंध नाही, त्यांना स्वतःच्या व्यथेशी संबंध असतो। व्यथाच नसतात त्या, कमवण्याशी संबंध असतो। त्यामुळे ते त्यांचं वागणं वेगळे, आपण सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्या संदर्भात बैठका घेणं आवश्यक होतं। आणि म्हणून निवडणुका आहे बघा, राजकारण पक्ष आहे, निवडणुका शिवसेना तर किती। आत्ता तुम्हाला अभिमानाने सांगू का, या देशामध्ये सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल तो शिवसेना आहे। बाकी सगळे पक्ष आले गेले, नावं बदलली, हो बघा आमचा आहे तो आहे। त्यामुळे त्याला नवीन नाही आहे निवडणुका लढव। निवडणुका येतील तेव्हा येतील, निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही ती बघा ना आधी। खरं तर तुमचा हल्ला त्या विषयावर पाहिजे। अलीकडेच त्यांनी संविधानाची हत्या याच्या संदर्भात निषेध दिन पाळला। पण लोकशाहीमध्ये निवडणुका होत नाहीत, ही संविधानाची हत्या आहे की संविधानाचा सन्मान आहे? कित्येक वर्ष झाली नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाहीये, ही संविधानाची हत्या आहे की नाहीये? आणि म्हणून यांना नैतिक अधिकार पण नाही असं साजरा करण्याचे किंवा दुःख मातम करण्याचा। त्यामुळे मूळ मुद्दा राहतो, तुम्ही कुठे लोकशाही? 400 असतं तर तुम्हीच म्हणतो की संविधान बदलू आम्ही, अशी म्हणणारी लोक आहेत। त्यामुळे आपण सध्या जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। शेतकरी नाडला जातोय, त्याला आजही त्याचं कर्जमाफ, पीक कर्जमाफ मिळालं नाही, त्याला पैसे मिळत नाही आहेत। पावसामुळे पुन्हा भयानक, आता तुमच्या पूर्व विदर्भात तर पाहिलं नागपूर बुडालं, तर ते बुडतंय, तर नागपूरच बुडलं पाहिजे सध्या, म्हणजे वेगळ्या अर्थाने, असं नव्हे। तर ते ती जी काही संस्था आहेत ना, पंच ऑफ थॉट्स, त्यांच्यापासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे, ते वाचवायचं। म्हणजे तुम्हाला विचार करा, कोणत्या पातळीचा आमदार तुम्ही निवडून दिलाय? बुलढाण्याला अभिमान वाटणारी गोष्ट आहे का? ठरवा आधी। मग मी त्यांची भाषा नाही बोलू शकत, मला येते बरं का, पण मी माझी पातळी ठेवली आहे, मी त्या भाषेत बोलणार नाही। तुम्ही विचार करा की तुम्ही कोणाला निवडून दिलंय ते। इतक्या घाणेरडी माणसं जर तुमच्या प्रतिनिधित्व करत असतील, तर इथल्या जनतेचं काय भलं होत असेल याचा विचार आपण केला पाहिजे। मंत्री शंभुराज देसाई आणि अनिल परब यांची काल गद्दार शब्दावरून पुन्हा एकदा खडाजंगी झाली, तुम्ही कसं पाहता? गद्दार शब्द तो असंसदीय नाही, गद्दार गद्दारच आहे ना। असं आहे बघा, कुणालाही संघटनेच्या अंतर्गत असलेल्या एखादा मतभिन्नता असू शकते, ती संघटनेच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे होती। पळून जाणं याला गद्दारीच म्हणतात, पाठीत वार करणं याला गद्दारीच म्हणतात, याच्याशिवाय दुसरा शब्द कोणता नाही। नावापुढे राजे आहे, पण दुर्दैव गद्दारीचं लेबल आहे। एक प्रश्न असा होता की काल गुरुपौर्णिमा होती आणि त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला अमित शहांना भेटायला गेले होते। कळलं ना गुरु कोण आहेत त्यांचे? ती शहासेना आहे, त्यांचे अध्यक्ष तेच आहेत बरं का, त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात ती। लाचारांची संघटना आहे ती, त्याचं काय घेऊ?